त्यांचा ना कुंडलीवर विश्वास आहे, ना देवांवर विश्वास आहे. आपण त्यांना नास्तिक आहेत असं म्हणू आणि ते प्रॉब्लेम्स घेऊन आलेत. तर तुम्ही त्यांना कसं समजावता? आता मी तुम्हाला एक प्रश्न करते. म्हणजे नास्तिक माझ्याकडे कोणी आले की मी त्यांनाही प्रश्न करते, म्हणून तुम्हाला करते. आपल्याला जे कोण नास्तिक बघणार असतील फ्युचरमध्ये त्यांच्यासाठी पण आहे. तुम्ही श्वास घेता, दाखवा बरं. दाखवा. नाही दाखवू शकत ना? पण तुम्ही दाखवू शकत नाही ह्याचा अर्थ त्या हवेचं अस्तित्व नाहीये का? आहे. तुम्ही श्वास घेताय कारण तिच्यामुळेच तुमचं अस्तित्व आहे. ज्या क्षणी आपला श्वास थांबतो त्यानंतर फक्त आपण एक मृत शरीर किंवा बॉडी बनतो, बरोबर? पण त्याच हवेने जेव्हा एक छान मंद झुळूक येते, यू फील बेटर, है ना? तुम्ही जेव्हा बाहेर किंवा डोंगर दऱ्यात फिरायला जाता, तिथली जी ऊर्जा, ती जी हवेची अनुभूती असते ती वेगळी असते. पण दुर्दैवाने ती बघू नाही शकत. म्हणजे नाहीये का? तर ती आहे. जी गोष्ट अस्तित्वात नाही म्हणजे ती नाही हे मानणं म्हणजेच नास्तिकपण. हा झाला एक पहिला भाग. दुसरा की काय होतं, नास्तिक व्यक्तींना हे समजणं फार गरजेचं असतं की मी हे का आलोय इथे, मला देव नकोय, मला उपाय नकोय, काही नकोय. आय सेड ओके. मग काय होतं ना, मग मी त्यांचेच विचार त्यांनाच फक्त परावर्तित करायला लावते. तर समजा माझ्याकडे केस आली होती की त्यांनी मला बसल्या क्षणी सांगितलं की मॅडम मी फक्त हिने सांगितलं म्हणून आलोय. म्हटलं ओके, मी काय हे सगळं मानत नाही. आय सेड ओके, दॅट्स ओके, बी रिलॅक्स. म्हटलं ठीक आहे, तुम्ही हिला तर मानता ना? तर म्हणाले हा, म्हणूनच आलोय. पण तुम्ही मला देवाचं काही देऊ नका, मी काय देवाचं वगैरे काही करणार नाही. म्हटलं ओके, नका करू. आता इथे काय केलं माहितीये का, तुम्हाला एक उदाहरण देते. वाल्याचा वाल्मिकी आहे ना, वाल्या इज अ नास्तिक. वाल्याचा वाल्मिकी होतो. कधी होतो? जेव्हा वाल्याला राम म्हणता येत नव्हतं, नारद मुनींनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला प्रश्न पडला की अरे मला राम म्हणता येत नाही. मग नारद मुनींनी विचारलं की तुला काय म्हणता येतं? ते म्हणाले मी मरा, मी आतापर्यंत लोकांना मारलंच आहे, तर मी फक्त मरा म्हणू शकतो. ते म्हणाले बघ, मग तो मरा करता 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 तो राम कधी झाला, तोपर्यंत ते वाल्मिकी झाले होते, बरोबर? मग अशा नास्तिक व्यक्तींना त्याच्याशी संबंधित आजूबाजूच्या गोष्टींवर ज्याच्यावर त्याचं प्रेम जास्त आहे त्या गोष्टींशी कनेक्ट केलं की आल्हाद होतो, अगदी सहज होतं. त्यांचं एकच होतं की तिचं असं म्हणणं होतं की हा कुठल्याच गोष्टीला काहीच, म्हणजे पूजेला पण हे म्हणत नाही पूजा, तो पूजा करायची नाही म्हणून माझ्याकडे आले होते. तर मी म्हटलं ठीक आहे, उद्या हिला एखादी छान साडी मिळाली नेसायची, तिला आवडते, तुम्ही घेऊन देणार की नाही देणार? असं कसं, तिला आवडते मी देणार. म्हटलं तिला पूजा करायला आवडते आणि तिची इच्छा आहे की तुम्ही करावी. तुम्ही नका मानू देवाला, काही फरक पडत नाही. आपण शोकेसमध्ये कपाट आवरतो की नाही? आवरतो ना, तिच्यासाठी आवडतं ना. मदत बाकीची मदत करता, फक्त तुम्ही पूजा नाही करत. हो म्हणाले. देवघर आवरायचे म्हणून पूजा करा, सोपं आहे. मी कुठे म्हणते तुम्ही मंत्र म्हणत करा, अजिबात नका करू. होतं आणि मानवामध्ये परिवर्तन होतं. बघा, नास्तिक असणं आणि आस्तिक असणं हा तर भेदभाव मला मान्यच नाही मुळात, की नास्तिक पण आस्तिक असतो कारण त्याचा कुठल्या तरी का विश्वास नाहीये, हा पण एक आस्तिकपणाचा भाग आहे. बरोबर. पण तिथे हे होतं की देवपूजा किंवा देव मानल्याने म्हणूनच तुम्ही आस्तिक होता असं नाहीये. बघा, ती एक अनुभूती आहे. देवपूजा करण्याने तुम्ही स्थिर तत्वाला, तुमच्या पंचतत्वापैकी शरीरातल्या एका स्थिर तत्वाला जागृत करत असता. तिथे बघा, तुम्ही पुन्हा पंचेंद्रियच ऍक्टिव्हेट करतो. गंध, फुलं, सुवासिक, पाणी, जल, दिवा, अग्नी, आणि या सगळ्यांना धरून तुम्ही स्थिर तत्व धरलंय, आकाश तत्व तिथेच आहे. म्हणजे तुम्ही पंचतत्वांना अलाइन करायचंय, पण दिवसभरासाठी तुम्हाला ऊर्जा पाहिजे तर तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रुमेंट पाहिजे ना. देर शुड बी सम इन्स्ट्रुमेंट, बरोबर है ना. आज आपण इथे बोलतोय, ती लाईट तुम्हाला बघते, मला बघते, कॅमेरेज आहेत, इन्स्ट्रुमेंट आहे जे आपल्याला विचार आपले होल्ड करतायत, बरोबर. मग ती होल्ड करणारी, तुमचे विचार, तुमच्या शरीरातून निघणारी ऊर्जा होल्ड करणारी व्यक्ती आहे, म्हणून ती आहे. ती व्यक्ती खरंच पूजा कपाट आवरायचं त्यासारखी करते, पण इतकी सुंदर करते की ती सांगते की मी जेवढी सुंदर सजवत नव्हती तेवढा सुंदर तो देव सजवतो. आणि अर्थात भाव तिथे देव, तो भाव आपसुक जागृत व्हायचं काम होतं.
अर्थात परत कधी योग आला तर त्या आस्तिक नास्तिक व्यक्तींचा मी कधीतरी अनुभव आला तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. नक्कीच नक्कीच. पण मला हा 2000% विश्वास आहे माझ्यावर नाही, त्या देवतेवर, त्या ऊर्जेवर, की एखादी कृती जेव्हा तुम्ही पुन्हा 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 करता. सोपं, एखादं गाणं तुम्हाला आवडत नाही, समजा मला आवडतंय, दिवसभर लावलं, 24 तास तेच गाणं, तुम्हाला ऑप्शन नाहीये, म्हणजे आता मला बेअर करायचं म्हणून तुम्ही ऐकताय असं गृहीत धरा. काय होईल? एका पॉइंट नंतर तेच गाणं तुम्ही गुणगुणायला लागाल, सहज इथे स्टोअर होणार ते. तसंच हे होतं. आणि या सगळ्या ऊर्जा आपल्याला मग या प्रवाहात घेऊन येतात. आणि नास्तिक असणं ही पण एक चांगली खूण आहे. कमीत कमी समोरचा माणूस प्रांजळपणे हे कबूल करतोय की मी हे मानत नाही. आणि मी जसं म्हटलं, प्रश्न विचारायला पाहिजेत. नास्तिकाने प्रश्न विचारला की मी उत्तर द्यायला तयार आहे, कारण प्रश्न विचारा. कारण तुम्हाला प्रश्न पडले की खरी ऊर्जेची सुरुवात होते. आणि प्रश्न पडले की उत्तरांची दिशा जेव्हा तुम्ही शोधायला लागता, ती ऊर्जाच आहे ना एक प्रकारची. मग ती तुम्हाला उत्तरांपर्यंत घेऊन गेली की मग तुम्हाला जे उत्तर मिळाल्यानंतर जे समाधान किंवा जी ऊर्जा, आनंदाची अनुभूती होते, ते पण आस्तिक किंवा नास्तिक असण्याचं एक प्रमाणच आहे. सो अशा प्रकारे मी हँडल करू शकते किंवा करते.